चला तर मग आज बनवूयात आपण घरी गरम मसाला। या पद्धतीने तुम्ही गरम मसाला घरी बनवून ठेवा आणि मार्केटमधले भेसळयुक्त मसाले वापरणं सोडून द्याल। जेव्हा तुम्ही या पद्धतीने गरम मसाला घरी बनवाल तेव्हा संपूर्ण किचन अगदी तुमचं मसाल्याच्या सुगंधाने दरवळेल। एवढा भन्नाट हा मसाला बनतो। कुठलीही भाजी असो फक्त 1 चमचा घाला आणि भाजीची रंगत काही गुणाने वाढणार। आणि या पद्धतीने असे फ्रेश मसाले जर तुम्ही घरच्या घरी बनवले ना तर अगदी त्याची फ्रेश फ्लेवर, भाजीला त्याची फ्रेश चव जरूर येणार। चला या पद्धतीने मसाला बनवायला सुरुवात करूया। तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि आज आपण पाहतोय स्वातीज रेसिपीज मध्ये गरम मसाल्याची रेसिपी। तर सर्वात पहिले गॅसवरती एक स्वच्छ कढई ठेवा। याच्यामध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाही। हे सर्व जिन्नस आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी घेतले आपण इथे 4 चमचे धने, त्याला 2 चमचे जिरं, 1 चमचा पिवळी सरसो म्हणजे पिली सरसो ज्याला म्हणतात, आणि 15 ते 20 काळी मिरी, 1 चमचा भरून आपण इथे जावित्री घेतलेली आहे। आणि इथे घेतलेले आहेत बघा आपण 2 चमचे कलमी म्हणजेच दालचिनी। हे दगड फूल आहे बघा, तुम्हाला किराणा दुकानामध्ये अगदी आरामात मिळेल। गरम मसाल्यामध्ये हे जरूर घातल्या जातं, याने गरम मसाला एक वेगळ्याच चवीचा बनून तयार होतो। तर 1 चमचा आपण तो घातलाय। 3 चक्रफूल घातलेले आहेत, 4 बडी इलायची घातली। प्रमाण मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगत आहे जेणेकरून कोणीही घरी अगदी सहजतेने बनवेल। 5 ते 6 आपण इथे लवंग घातली, 2 हिरवी इलायची घातली आणि 1 चमचा भरून खसखस घालायचा आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही सर्व जिन्नसचं प्रमाण जरूर वाढवा। तर इथे बघू शकता आता छान आपण हे लो टू मीडियम फ्लेमवरती किंवा छान असं चटकेपर्यंत भाजून घेऊयात। हे जिन्नस भाजल्याने मसाल्याला एक वेगळी चव येते, याच्यामधले जो फ्लेवर असतो तो इन्हान्स होतो। सोबतच आपल्या मसाल्याची सेल्फ लाईफ सुद्धा वाढते, याच्यामध्ये असलेलं मॉइश्चर संपून जातं आणि मसाला खूप दिवस टिकतो। म्हणून हे भाजणं जरूर असतं। म्हणून भाजायला अजिबात कंटाळा करू नका आणि हाय फ्लेमवरती अजिबातही भाजू नका। म्हणजे पटकन परत परत केलं आणि मिक्सरला फिरवलं असं नसतं। कुठलंही काम हिफाजतीने आणि थोडंसं निगुतीने केलं की ते कसं अगदी सुरेख बनतं, तसंच या मसाल्याचं असतं। याच्यामध्ये काहीच नसतं, हे मसाले सर्व जमा करायचे, प्रमाणबद्ध प्रमाण घ्यायचं आणि हे भाजायचं। पण भाजताना पेशन्स ठेवून भाजायचं, म्हणजे हे छान असं भाजल्या जातं। आणि थंड झाल्यानंतरच हे मिक्सरला दळायचं, गरम गरम दळायचं नाही, थोडंसं थंड करायचं एखाद्या परातमध्ये ठेवून। आणि नंतर मग मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ना त्याने दळून घ्या, म्हणजे अगदी बारीक पूड हे तयार होते। जसं तुम्ही हे दळाल आणि झाकण उघडाल ना मिक्सरचं, तुमच्या लक्षात येईल की काय अप्रतिम भन्नाट असा गरम मसाला बनून तयार झालाय। सुगंध एवढा भारी येतो की तो तुम्ही बनवल्यानंतरच तुम्हाला समजेल। पण एकदा या पद्धतीने गरम मसाला तुम्ही जरूर बनवा आणि छान असा स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा। वर्ष 2 वर्षही खराब होत नाही। पण मी इथे कमी प्रमाणात बनवलाय कारण मी वरचेवर बनवते, म्हणजे त्याचा छानसा फ्रेश फ्लेवर आपल्याला मिळतो। आणि बनवणं किती सोपं आहे तुम्ही बघितलंच, कुठलंच जास्त तामझाम नाही, कुठलंच जास्त काही मेहनत नाही आणि मसाला बनून तयार। डब्बी बंद केली की ही आहे आपली खजाना संपूर्ण भाज्यांचा। मटकीची उसळ असो, चण्याची उसळ असो किंवा सुकी एखादी भाजी असो किंवा रस्सेदार भाजी, प्रत्येक भाजीमध्ये आवर्जून जाणारा आणि आपली आगळी वेगळी चव त्या भाजीमध्ये उठून आणणारा असाच हा गरम मसाला आहे। तर तुम्ही या रेसिपीनुसार गरम मसाला एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।